नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय गणित, घटक परिमेय व अपरिमेय संख्या सराव संच 1.4. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. चला, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा. वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवली आहे. त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. ठीक आहे. या ठिकाणी ही बघा, ही संख्या रेषा दाखवली आहे आणि त्याच्यामध्ये ही वर्गमुळात 2 ही संख्या रेषा दाखवली आहे. त्या आधारे आपल्याला इथं या ठिकाणी वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी काही कृती करायच्यात. आता पहिल्यांदा कृती बघा. संख्या रेषेवर क्यू हा बिंदू टिंब ही संख्या दर्शवतो. क्यू हा बिंदू बघा, क्यू इथं आहे, हा म्हणजे हा इथला बिंदू कोणती संख्या दर्शवतोय, तर वर्गमुळात 2 लिहून टाका. पुढे क्यू बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे. त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू आर आहे. बघा, या क्यू बिंदूपाशी ही एक लंब रेषा काढली आहे आणि एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू आर. एक एकक म्हणजे या ठिकाणी तुम्ही 1 इंच घेऊ शकता किंवा 5 सेंटीमीटरचा एक एकक मानू शकता. एक एकक इथं सेंटीमीटर म्हटलेलं नाही, इंच म्हटलेलं नाही, फूट म्हटलेलं नाही. पुढे ओ आर जोडल्यामुळे त्रिकोण ओ आर क्यू हा काटकोन त्रिकोण मिळतो. बघा, इथे ओ आहे, इथे आर आहे, त्यांना जोडलं त्याच्यामुळे हा काटकोन त्रिकोण झाला की नाही. ओ आर क्यू हा काटकोन त्रिकोण झाला. लांबी ओ क्यू बरोबर वर्गमुळात 2. लांबी ओ क्यू ही वर्गमुळात 2 आहे. लांबी क्यू आर 1 आहे. आपण एक एकक घेतलेलं आहे ना इथे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार लांबी ओ आरचा वर्ग, बघा, लांबी ओ आर याचा वर्ग किती असणार आहे? लांबी ओ क्यूचा वर्ग अधिक लांबी क्यू आरचा वर्ग. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, किंवा आपण असं म्हणूया की कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता या ठिकाणी समजून घ्या, कर्ण कशाला म्हणतात, तर या ठिकाणी काटकोन तयार झालाय आणि या काटकोनाच्या समोरची जी बाजू आहे तो कर्ण असतो, बरोबर आहे ना. मग आता त्याचा वर्ग, ओ आर ची लांबी आपल्याला आता सध्या माहिती नाही, ती आपल्याला काढायची आहे. मग लांबी OQ चा वर्ग, OQ किती आहे? वर्गमुळात 2. इथं लिहा, हा, वर्गमुळात 2 अधिक लांबी क्यू आर चा वर्ग. क्यू आर किती आहे? एक एकक घेतलाय ना आपण, मग 1 चा वर्ग म्हणजे 1 लिहा, बरोबर. इथं वर्ग आहेच. आता वर्गमुळात 2 चा वर्ग किती येईल? 2 येईल ना, तिथे 2. 1 चा वर्ग 1 येईल ना, 1. 2 अधिक 1 3. किती सोपं होतं बघा. मग आता हे 3 काय आहेत, तर लांबी ओ चा वर्ग आहे. मग आपल्याला ओ ची लांबी पाहिजे, मग त्या दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेतलं, मग ओ आर वर्गाचं वर्गमूळ ओ आर येईल, ते इथं आहे. मग 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3 येईल, बरोबर आहे. आता काय करायचं, ओ ची लांबी तुम्हाला मिळाली, किती मिळाली? वर्गमुळात 3, बरोबर आहे. मग आपण काय करायचं, कर्कटकचं लोखंडी टोक याच्यावर ठेवायचं, पेन्सिल इथे ठेवायची. हा, म्हणजे काय होईल, ते ओ चं अंतर किती होणार आहे? वर्गमुळात 3 इतकं. आणि मग हा असा कंस काढून घ्यायचा, म्हणजे ओ आर एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्या रेषेला जेथे छेदतो त्या बिंदूला सी हे नाव देऊ. समजलं की ओ ची लांबी किती मिळाली? वर्गमुळात 3. तेवढं अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि मग कंस काढायचा. समजा इथे एक बिंदू घेतला, हा ओ आहे, इथून इथपर्यंत अंतर किती येणार आहे? वर्गमुळात 3. इथून इथपर्यंत अंतर किती येणार आहे? वर्गमुळात 3. इथून इथपर्यंत वर्गमुळात 3. इथून इथपर्यंत वर्गमुळात 3. म्हणजे या कंसावरील प्रत्येक बिंदू हा ओ पासून किती? वर्गमुळात 3 एवढ्या अंतरावर आहे. म्हणून ओ सी हे किती असणार आहे? वर्गमुळात 3. लांबी OC बरोबर वर्गमुळात 3. मग या ठिकाणी हा जो सी बिंदू आहे तो वर्गमुळात 3 ही संख्या दाखवतो. कळालं? कळालं? पुढे आता दुसरं उदाहरण बघा. संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा. आता आपल्याला संख्या रेषेवर काय दाखवायचंय, तर वर्गमुळात 5 ही संख्या. बघा, पहिल्यांदा आपण संख्या रेषा काढली,
एल, त्याच्यावर ओ बिंदू घेतला, 0 ही संख्या दाखवतोय, संख्या रेषा एल काढली, आरंभ बिंदू ओ घेतला, नंतर या ठिकाणी उजव्या बाजूला 1 एकक वर ए बिंदू घेतला, डाव्या बाजूला ऋण 1 घेतलाय, उजव्या बाजूला शून्याच्या उजव्या बाजूला किंवा ओ बिंदूच्या उजव्या बाजूला 2 एकक अंतरावर बी बिंदू घेतला, संख्या रेषेवर बी असा बिंदू घेतला की ओबी बरोबर 2 एकक. आता इथे काय केलं, या बी बिंदूवर लंब रेषा काढली. ठीक आहे, पी ही लंब रेषा काढली. लंब रेषा म्हणजे काटकोन तयार होणार. बिंदू बी मधून संख्या रेषा लंब असणारी पी रेषा काढली. रेषा पी वर बिंदू सी असा घेतला की बीसी बरोबर 1 एकक. या बी पासून सी पर्यंतचं अंतर किती आहे, 1 एकक आहे. ठीक आहे, ओसी जोडून घेतली, हा बघा ओ सी जोडून घेतली. ठीक आहे, त्रिकोण ओबीसी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता हा त्रिकोण ओबीसी झाला ना, हा काटकोन त्रिकोण झाला, कारण या ठिकाणी बी पाशी 90 अंशाचा कोण तयार झालाय, कशामुळे, तर लंबरेषा काढली म्हणून. आणि पायथागोरसचा प्रमेय तुम्हाला माहिती आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण कोण असतो, तर ज्या ठिकाणी काटकोन तयार होतो त्याच्या समोरची जी बाजू आहे तो कर्ण. मग या ठिकाणी ओसी कर्ण झाला, बरोबर आहे. मग त्याचा वर्ग म्हणजे लांबी ओसीचा वर्ग बरोबर लांबी ओबीचा वर्ग अधिक लांबी बीसीचा वर्ग. इथपर्यंत कळलं, कळलं, सोपं आहे. मग ओसी आपल्याला माहिती नाही लांबी, ते आहे तसंच, परंतु ओबी तुम्हाला माहिती आहे 2 एकक घेतलंय ना आपण, मग 2चा वर्ग अधिक बीसी किती आहे, 1 एकक आहे ना, 1चा वर्ग, 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 4 अधिक 1 बरोबर 5. म्हणजे लांबी ओसीचा वर्ग 5 आला. ठीक आहे, आपल्याला वर्ग काढायचा आहे की लांबी काढायची, तर लांबी काढायची. मग काय करायला लागेल, दोन्ही बाजूंना वर्गमूळ घ्यायला लागेल. म्हणून लांबी ओसी बरोबर वर्गमुळात 5, बरोबर आहे. लांबी ओसीचा वर्ग 5 आहे, मग लांबी ओसी बरोबर वर्गमुळात 5. ठीक आहे, म्हणजे ओ पासून ते सी पर्यंतचं अंतर किती आलं, वर्गमुळात 5. आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचंय. मग आता आपण इथं काय केलं समजून घ्या. ओसी एवढं अंतर आपण कंपास मध्ये घेतलं. आपले कंपास आहे, बरोबर आहे, लोखंडी टोक ओ वर ठेवलं, पेन्सिलचं टोक सी वर ठेवलं आणि या अशा पद्धतीने कंस काढून घेतला. आता हा कंस संख्या रेषेला जेथे छेदतोय ना, त्या बिंदूला आपण डी हे नाव दिलं. हे समजलं का तुम्हाला, इथं आपण डी नाव दिलं. ओ पासून सी पर्यंतचं अंतर किती मिळाले आपल्याला, वर्गमुळात 5. आता तुम्हाला पट्टीवर काय ते मिळणार नाही वर्गमुळात 5, परंतु कंपास घ्यायची, कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते ओ वर ठेवलं, पेन्सिलचं टोक सी वर ठेवलं आणि हा कंस काढला. या ठिकाणी ओ पासून इथे जर बिंदू असेल तर त्याचं अंतर सुद्धा वर्गमुळात 5, इथे असेल तरी वर्गमुळात 5. ओ पासूनचं अंतर हे सर्व ठिकाणी कंसावरील कोणताही बिंदू घ्या वर्गमुळात 5 असणार आहे. आपल्याला दाखवायचं आहे संख्या रेषेवर, आणि संख्या रेषेवर आपण हा डी बिंदू घेतलाय, हा त्याच्यापर्यंतचं अंतर किती असणार आहे, वर्गमुळात 5. लांबी ओसी बरोबर वर्गमुळात 5 तर आहेच, आणि या ठिकाणी लांबी ओडी बरोबर वर्गमुळात 5, बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात आलं, वर्गमुळात 5. संख्या रेषेवर डी हा बिंदू वर्गमुळात 5 ही संख्या दाखवतो. लक्षात आलं, संख्या रेषेवर डी हा बिंदू वर्गमुळात 5 ही संख्या दाखवतो. झालं आपलं दुसरं सोडून. तिसरं आहे, संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या दाखवा. आपल्याला काय करायचंय, वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर दाखवायची. ठीक आहे, पुढे जा. आता आपण काय केलं, पहिल्यांदा या ठिकाणी संख्या रेषा एल काढली, त्याच्यावर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवणारा बिंदू बी मिळवला. मगाशी आपण हे केलेलं आहे, त्याच्यामुळे हे परत काय तुम्हाला पुन्हा स्पष्ट करून सांगायची गरज नाही. नसेल लक्षात आलं तर थोडं मागे जा, पुन्हा ते दुसरा प्रश्न पहा. ठीक आहे, पुढे जा. आता हा बिंदू बी आहे ना, त्याच्यामधून ही जी रेषा एल आहे त्याला लंब रेषा काढली, बरोबर आहे. या लंब रेषेवर बिंदू ई घेतला,
की त्याचा अंतर बी पासून 1 एकक हे आहे. 1 एकक म्हणतो, 1 सेंटीमीटर किंवा 1 इंच नाही म्हणत, 1 एकक. मग ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. मग 4 सेंटीमीटरला 1 एकक माना, 5 सेंटीमीटरला 1 एकक माना, 3 सेंटीमीटरला 1 एकक माना, पण ते प्रमाणात घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी ई बिंदू 1 एककवर घेतलेला आहे बी पासून. आता ओई जोडला. पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओई बरोबर वर्गमुळात 6. तुम्ही म्हणाल सर कसं काय? ओई बरोबर वर्गमुळात 6. मगाशी आपण पाहिलं पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे. आता हा त्रिकोण ओ बी ई हा काटकोन त्रिकोण आहे. बरोबर आहे. काटकोन त्रिकोण आहे. या ठिकाणी ही लंबरेषा काढल्यामुळे इथे काटकोन तयार झाला. बरोबर आहे. या ज्या ठिकाणी काटकोन होतो त्याच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण. मग ओई हा कर्ण झाला. त्याचा वर्ग बरोबर या ओबीचा वर्ग अधिक बीईचा वर्ग. आता ओबीचं अंतर किती आहे? वर्गमुळात 5. त्याचा वर्ग होणार 5. आणि बीईचं अंतर किती आहे? 1. त्याचा वर्ग होणार 1. म्हणजे 5 अधिक 1 6. 6 काय आलं? ओईचा वर्ग. मग नुसतंच ओई किती येणार? 6चं वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात 6. अशा पद्धतीने आलेलं आहे. ओई बरोबर वर्गमुळात 6. बरोबर आहे. आता आपण काय केलं? ओ ई एवढं अंतर कंपासमध्ये घेतलं. कंपासचं लोखंडी टोक ओवर ठेवलं, पेन्सिल ईवर ठेवली आणि या ठिकाणी अशा पद्धतीने कंस काढून घेतला. हा कंस संख्या रेषेला जिथे छेदतोय ना त्याला आपण डी नाव दिलं. बिंदू डी हे नाव दिलं. बरोबर आहे. ओ पासून ई पर्यंतचं अंतर आहे वर्गमुळात 6. मग या कंसावरील कोणताही बिंदू त्याचं अंतर ओ पासून वर्गमुळात 6च असणार आहे. सगळ्याचं अंतर कसं सारखं असणार आहे. मग मला सांगा डीचं अंतर किती असणार आहे ओ पासून? वर्गमुळात 6. बरोबर. म्हणजेच ओई बरोबर ओडी बरोबर वर्गमुळात 6. डी बिंदू संख्या रेषेवर वर्गमूळ 6 ही संख्या दाखवतो. ठीक आहे. पुढे चला. ओडी बरोबर वर्गमुळात 6. आता डीएफ बरोबर 1 1. आता डीएफ कुठे आहे? तर बघा इथे बघा. इथे काय केलं आपण? लंब रेषा काढली. ठीक आहे. रेषा एल ला लंब रेषा काढली डी पासून. इथे काटकोन तयार होणार आणि हा जो एफ बिंदू आहे हा याचा अंतर डी पासून 1 एकक आहे. हा डीएफ बरोबर 1 एकक. इथे जे मी लिहिलं ना ते डीएफ बरोबर 1 एकक. ठीक आहे. जोडून घ्या ओएफ. आता काटकोन त्रिकोण तयार झाला ओ डी एफ. इथे 90 अंशाचा कोण आहे त्याच्या समोरची बाजू ओएफ हा कर्ण झाला. कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजे या ठिकाणी बघा हीच कृती पुढे करून त्रिकोण ओडीएफ असा मिळवला की पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओएफ ची लांबी वर्गमुळात 7 आहे. आता ही कशी 7 आली ते बघा. याची लांबी तर आपल्याला माहिती नाही, परंतु ओएफ ओडी आपल्याला माहिती आहे. ओडी किती आहे? वर्गमुळात 7. त्याचा वर्ग करा. किती झाला? 6. तुम्हाला लक्षात येत नसेल तुम्ही सोडून बघा. बघा पायथागोरसचा प्रमेय पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ओडीचा अंतर वर्गमुळात 6 आहे. त्याचा वर्ग झाला 6. डीएफचा अंतर 1 आहे. त्याचा वर्ग 1. मग 6 आणि 1 किती झाले? 7. ओएफचा वर्ग बरोबर लांबी ओएफचा वर्ग बरोबर 7 आलं. मग लांबी ओएफ बरोबर 7चं वर्गमूळ वर्गमुळात 7. म्हणून ओएफ ची लांबी वर्गमुळात 7 आहे. आपल्याला इथे मिळालं. पण आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे. इथे नाही दाखवायचं, इथे दाखवायचं आहे. मग काय करायला लागेल तुम्हाला? बघा ओएफ एवढं अंतर घ्यायचं कंपासमध्ये. बरोबर आहे. कंपासचं लोखंडी टोक ओवर ठेवा आणि पेन्सिलचं टोक एफ वर ठेवा आणि या अशा पद्धतीने कंस काढून घ्या. बरोबर आहे. कंस संख्या रेषेला जिथं छेदतो त्या बिंदूला जी नाव द्या आणि ते अंतर वर्गमुळात 7 येईल. कशामुळं? तर ओएफचं अंतर वर्गमुळात 7 आहे. या कंसावरील कोणताही बिंदू हा ओ पासून वर्गमुळात 7 एवढ्या अंतरावर असणार आहे. आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचंय म्हणून या ठिकाणी जिथं छेदलाय ना हा कंस संख्या रेषेला त्या बिंदूला जी नाव दिलं आणि तो बिंदू जो आहे तो वर्गमुळात 7 ही संख्या दर्शवतो. लक्षात आलं? ओएफ बरोबर ओजी बरोबर वर्गमुळात 7.
अशा पद्धतीने संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या आपली दाखवून झालेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा. जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. धन्यवाद.